या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। वेळ तुझं काय हो म्हणे थांबा थांबा अहो ते सरपंच बाईसाठी बैलगाडी आहे। इलेक्शनच्या टायमाला अंजलीबाईची मदत करता आली नाही, पण आता अंजलीबाईची मदत करायला पाहिजे बघ। पण करणार काय तू? तेच तर काय कळणं झालंय। एक आयडिया आहे। ठीक आहे, तुम्हाला वाढू नका। तू एक काम कर, तू माझा ना अंजलीबाईंचा डबा भरून दे, आम्ही संगत जेवतो। असंच असतंय बघा राणा भाऊजी, कामाच्या रगाड्यात आपल्या माणसाचा इसर लगेच पडतो। आता तुम्ही त्यांच्यापासून जेवढं लांब राहणार का नाही तेवढं त्या तुमच्यापासून लांब राहणार। बायको सरपंच झाली की नवरा असा बाजूला पडतोय का नाही तसलं काय तर। आता तुम्ही त्यांच्यापासून जेवढं लांब राहणार का नाही तेवढं त्या तुमच्यापासून लांब राहणार। अहो कामाच्या गडबडीत मी विसरून गेले तुम्हाला विचारायचं। अहो सॉरी, खरंच सॉरी। अहो एवढं काय त्यात, काम महत्वाचं। तुम्ही कामाकडे लक्ष द्या, मी तुमच्याकडे लक्ष देतो। अहो डॉक्टरने मला तुमची काळजी घ्यायला सांगितलं बघा। ते कायम काम आणि टेन्शन असेल तर ते काय ते डिप्रेशन वाढतं म्हणतात। अहो यावर त्यांनी मला उपाय बी सांगितलं। काय? दर तासाला 1 ग्लास पाणी प्यायचं, मग उठायचं, जरा फेऱ्या मारायचं। आणि डोळे मिटून बसून राहायचं। उद्या गावच्या देवीची पूजा ठावाय ना, कौल लावायला अख्खा गाव उद्याच्या दिवसाची वाट बघत असतोय। ते कौल लावा तुम्ही बी जरा। कसला कौल? आता लहानुली पावलं कधी खेळणार हे विचारा देवाला। तुम्ही आई होणार आहात। अगं गायकवाड घराण्याला वारस देऊन थोरलं पण मिळवायचा मार्गच हायो। पण उद्यापासून या घरातली गणित आम्ही बदलवणार हे नक्की। हळू हळू पळू नकोस, पडशील। अरे वा, मस्त। चला मी सोडतो। मी जाणार, मग पंचायतीत जाणार। ज्याला जिकडे पाहिजे तिकडे सोडणार आहे। चला अंजली, उद्या आपल्या गावच्या देवीची पूजा आहे, ठाव आहे ना? हो, आमची सगळी तयारी झाली। तुला अजून एक तयारी करायची आहे। कसली? उद्याच्या पूजेचा मान तुला दिलाय सगळ्यांनी। मला? हा, पण हा मान मोठ्यांना द्यायला पाहिजे। पण आता मोठ्यांनी तुझं नाव सुचवलंय, त्याला काय करणं? तुम्ही असताना मी कसा घेणार हा मान? आता गावची परंपरा आहे, सगळे मिळून मानकरी ठरवतात। आता सगळ्यांनी तुला मान द्यायचं ठरवलंय तर त्यांचा मान राखला पाहिजे का नाही? उद्याची पूजा तुझ्याच हस्ते होणार। ठीक आहे, तुम्ही म्हणता आता चालेल ना? मस्तच। राणादा, देवाची पूजा झाली की नाही ते कौल लावा तुम्ही बी जरा। कसला कौल? आता ते बी आम्हीच सांगायचं वय। सांगा की। आता 2चे 4 हात झाल्यात। आता लहानुली पावलं कधी खेळणार हे विचारा देवाला। चालतंय चालतंय, राणा लाव कौल। अंजली, उद्याची पूजा लवकर आवर बर का। कौल लावायला अख्खा गाव उद्याच्या दिवसाची वाट बघत असतोय। हे कौल काय? अगं गावातली लोक पीक पाणी, गुरढोरं, पाऊस पाणी, त्यांच्या कौटुंबिक प्रश्न याच्यासाठी कौल लावत असतात। पण आबा ही अंधश्रद्धा नाही का? नाही म्हणजे मला तरी हे असं कौल वगैरे काही पटत नाही। अगं पटण्याचा प्रश्नच नाहीये। लोकांची भाबडी श्रद्धा असते, त्यांच्या भावनेचा प्रश्न असतो। चांगला कौल मिळाला तर त्यांना हुरूप येतो।
आणि नाही मिळाला तर आपल्याला अजून प्रयत्न करायला पाहिजेत याची जाणीव होती. एकूण काय तर सगळा मानसिक खेळ आहे. आलं लक्षात. आता गावाने तुला निवडून दिलंय म्हटल्यानंतर त्यांच्या भावनेचा तुला आदर करायला पाहिजे. अंधश्रद्धा म्हणून दुखू नकोस माणसांना. नाही दुखावणार. मी गावाची जबाबदारी घेतली तर मी नीट पार पाडण्याची खात्री बाळगते. आता अजून एक जबाबदारी पार पाडा की दोघं मिळून. कसली? आम्हाला नातवंड द्यायची जबाबदारी. अरे लाजताय काय? अरे गावासाठी एवढं करताय, आमच्यासाठी नातवंडाची जबाबदारी पार पाडा की. आपल्या दोघांचं तिघं होणार आहे आता, कारण तू बाप होणार आहेस आता. बर मग ठीक आहे. काय अगं काय सांगतेस काय तू? कधी एकदाचा दिवस उगवतोय आणि देवीला कौल लावतोय असं झालंय बघा मला. मलाही खूप उत्सुकता आहे. उद्याचा दिवस उजाडल्यावर कळल समध्यासनी. गायकवाड घराण्याचा वारस येतोय आणि ते बी आमच्यामुळे येतोय. हळूहळू आमच्या ग्रुपमध्ये पहिलं एकाचं झालं, दोघांचं झालं, आनंतर मग आमच्या तिघांचं झालं. आमच्या ग्रुपमध्ये आमच्या तिघांचं लव्ह मॅरेज झालं. अरे बाबा जोड्यात लागले ते. सगळ्यांच्या जोड्याच लागला त्यातली ती त्यातली एक बाया आहे. आली आहे. तुमच्या घरापर्यंत रिक्षा जाते. हा चालेल. आम्ही डोंबिवलीला आहे, लोणा. डोंबिवलीला ना, मग रिक्षा ते शिळपाट्यावर अडकते. पण येत नाही आमच्याकडे ते. हाऊ इथं लई मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालं? हाऊ भैयांच्या बंगल्यावर ताई साहेब आलेत. मी फोन केले म्हणून आले असतील असं वाटतंय मला. मामी भैया आहे तसं गेले बंगल्यावर पळत. त्यांच्या माग माग मी बी गेले, पण त्यांनी दार लावून घेतलं आणि आतमध्ये काय तर बोलत बी बसले होते. मामी आऊ मला लई टेन्शन आलंय. काय करायचं काय कळना झालंय मला आता. शितले तुझी आयडिया अंगलट नाही ना यायची. पण मी अशा कपड्यात कशी जाऊ यार? कुठं जायचंय तुला? मला जायचंय साईट सीइंगला. मला फोटोज काढायचे. चल आपल्याला बरोबर जायचंय. श्रमदानाला जायचंय. व्हॉट इज श्रमदान? श्रमदान हे बघ तिथे जाऊन काम करायचंय आपल्याला. कळलं? तू जाऊन कर काम. माझ्यासाठी तरी अनएक्सपेक्टेड पिकनिकच आहे. मी जाणार आहे गावात फोटो काढायला. मला सांग शनाया कुठे? शनाया शनाया. हॅलो 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 हॅलो, आवाज येत नाहीये गॅरी. इंडियानं फोन कट केला म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. आणि आता तर मी यांच्या घरी जाऊन खाणच मांडतो, शोधूनच काढतो शनाया नक्की गेली तरी कुठे. आई पोराचा नशीब बघा, महिनो पण नाही झालो लग्न आणि ह्या लोकांनी त्याचा जीव घेतल्याने. माका तर वाटता अण्णान बंदोबस्त केल्या नसत, काढल्या नसत त्या का. सरिता खरंच घर सोडून गेली. गावात सरिता घर सोडून गेल्याची चर्चा आहे आणि सगळी तुझं नाव घेते. सरिता गेल्याची तक्रार पोलिसात केलेली असा. तपासात उलट सुलट प्रश्न विचारून आपणाक हैराण करते. म्हणान कोणी तोंडातून चकार शब्द काढायचो नाही. जनार्दन पंत, आबाजी सोंदे हे मंत्रिमंडळात नवे असते तरीही जुने जाणतेच आहेत. मग तसं म्हटलं तर जुने जाणते दुसरे कोणीच नव्हते का? तुम्ही सांगाल का कुणाला डावलण्यात आलं ते? हिरोजी फर्जंदांना डावललंच की. आता राजे सदरेवर येतील, छंदोगामात्यांशी बोलतील, मग आपल्याला बोलावणं येईल. तेही त्यांच्या मनात आलं तर. हिरोजीराव फर्जंद महाराजांनी तुम्हाला सदरेवर बोलावलंय. ईशा कुठे? आईसाहेब खरं सांगू का, आम्हालाही माहिती नाही ती कुठे गेली आहे. तिचीच वाट बघतोय. आपल्या दोघांचं तिघं होणार आहे आता, कारण तू बाप होणार आहेस आता. बर मग ठीक आहे. काय
अगं काय सांगतेस काय तू? कधी एकदाचा दिवस उगवतोय आणि देवीला कौल लावतोय असं झालंय बघा मला. मलाही खूप उत्सुकता आहे. उद्याचा दिवस उजाडल्यावर कळल समध्यासनी. गायकवाड घराण्याचा वारस येतोय आणि ते बी आमच्यामुळे येतोय.